आता ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी, ठाणे नाशिकची जागा सोडू नका। बैठकीमध्ये शिंदेंसमोर ही मागणी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची जागाही सोडू नका, बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे। चर्चा सुरू आहे, मार्ग नक्की निघेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, या बैठकीमध्ये आणखी कोणते मुद्दे चर्चेला होते? नक्कीच बरेचसे मुद्दे चर्चेला होते, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या घडीचा हाच आहे की 4 जागांबाबत या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती आहे आणि सहकारी आमदार तसेच मंत्री यांनी या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्यासोबतच नाशिक, पालघर या जागा सोडायच्या नाहीत असे कयास जे आहे आणि ठाणे ही जागा सोडायची नाही असे कयास जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे लगावलेले आहेत आणि त्यासोबतच या आपल्या हक्काच्या जागा आहेत त्या आपण लढल्याच पाहिजे। परभणीची जी जागा आहे ती आपण सोडली आणि त्यासोबतच उस्मानाबाद, धाराशिवची जी जागा आहे ती पण आपण सोडलेली आहे। या आपल्या हक्काच्या जागा होत्या ज्या आपण मित्रपक्षांसाठी सोडल्या, मात्र या ज्या 4 जागा आहेत त्या आपण सोडता कामा नये। या ठिकाणी शिवसेनाच विजय होऊ शकते आणि विजयाची मुहूर्तमेढ सुद्धा मोठ्या मतांनी या ठिकाणी आपण रोवू शकतो अशी भावना सहकारी आमदार आणि त्यासोबतच मंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी यावर आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की काही ना काही सकारात्मक तोडगा यावर जरूर निघेल। चर्चा अजूनही सुरू आहे, अजूनही जागा निश्चित झालेल्या नाहीयेत, चर्चासत्र सुरू आहे। त्यामुळे आता पाहावं लागेल की या सगळ्या जागांवरती वर्णी नेमकी कुणाची लागणार आहे। त्यासोबतच ज्या ज्या विद्यमान खासदारांना जागा मिळू शकल्या नाही, काही तडजोडी महायुतीमध्ये कराव्या लागल्या असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये त्यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अन्याय होऊ देणार नाही, त्यांना देखील सन्मानपूर्ण वागणूक जी आहे ती शिवसेनेमध्ये दिली जाईल आणि लवकरच एक नवीन जबाबदारी सुद्धा त्यांना या ठिकाणी दिली जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये नेमकं काय सुरू आहे या सगळ्या संदर्भातला हा आताच्या घडीतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। निखिला, धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर आता सध्या शिवसेनेची बैठक सुरू आहे, बैठकीमध्ये 3 जागांसंदर्भामध्ये ही चर्चा सुरू आहे।